अफजल खानाने दगा देऊन मारलेल्या शिवरायांचे सख्खे थोरले भाऊ संभाजीराजांची त्यांच्या अकाली मृत्यूपूर्वी शिवरायांशी झालेली अखेरची भेट, संभाजीराजांचे सेनापती संताजी घोरपड्यांचे वडील म्हाळोजी बाबा यांच्याशी आपुलकीचे संबंध आणि शिवरायांनी संभाजीराजांना दिलेले गाव आणि इनाम जमिनी, अफजल खानाने कट रचून मारलेल्या संभाजीराजांच्या आयुष्यातील या महत्वाच्या पण अपरिचित घटना, खुद्द शिवरायांची 3 पत्रे आणि संभाजीराजांची मृत्यूपूर्वीची शेवटची 2 पत्रे, यातून उलगडणारा हा अज्ञात इतिहास, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. खुद्द शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे हे आपल्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि पराक्रमी असे व्यक्तिमत्व, पण दुर्दैवाने यांच्या शौर्यगाथेचा आणि दगलबाजीने झालेल्या मृत्यूचा इतिहास मात्र महाराष्ट्रापासून आणि शिवराय भक्तांपासून दूर अंधारातच राहिला होता. ही कमतरता भरून काढणारा संभाजीराजांचा अत्यंत महत्त्वाचा इतिहास पुराव्यानिशी वास्तव स्वरूपात आपल्या या चॅनलवरील 6 भागात सविस्तरपणे यापूर्वी सादर झालेलाच आहे. संभाजीराजांच्या वरील हे 6 भाग म्हणजे संभाजीराजांचा त्यांच्या वयाच्या केवळ 13व्या वर्षीचा अफाट पराक्रम, अफजल खानाने संभाजीराजांना कट रचून कसे मारले, संभाजीराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा शिलालेख, अफजल खानाच्या तब्बल 4 घातकी षडयंत्रामागील वैर आणि विषारी द्वेष, संभाजीराजांच्या समाधीची कबर कशी झाली आणि संभाजी या नावालाच अकाली घात मृत्यूच्या शापाचे 3 भयंकर दुर्दैवी योगायोग. आजच्या या भागात जिजाऊ पुत्र संभाजीराजांच्या इतिहासातील आणखी 2 दुर्लक्षित पण महत्त्वाच्या घटनांचा इतिहास तुमच्या समोर सादर होत आहे. 1637 साली जिजाऊ आणि शिवरायांना परिस्थितीच्या रेट्यामुळे नाइलाज होऊन त्यांना पुणे भागातील जहागिरीची जबाबदारी देऊन त्यासाठी त्यांना पुणे भागातच ठेवून शहाजीराजांना जवळपास कायमस्वरूपी कर्नाटकातच वास्तव्य करावे लागले. त्यावेळी थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजांनी आपल्याबरोबरच ठेवले होते. ते त्यांना सोबत घेऊनच कर्नाटकात गेले होते. यानंतर संभाजीराजांचा शिवरायांशी आणि महाराष्ट्राशी कधी आणि कसा संबंध आला होता याची उत्तरे इतिहासामध्ये आहेत. इसवी सन 1640 साली जिजाऊ आणि शिवराय पुण्याहून बेंगलोरला शहाजीराजांच्याकडे गेले आणि तिथे 2 वर्षे राहिले होते. ही 2 वर्षे संभाजीराजे आणि शिवराय हे सख्खे बंधू तिथे एकत्रच होते. 1642 साली जिजाऊ शिवरायांसह बेंगलोरहून पुन्हा पुणे जहागिरीत आल्या आणि पुढच्या 4-5 वर्षात शहाजीराजांनी टप्प्याटप्प्याने पुणे जहागिरीचा अधिकार शिवरायांच्याकडे हस्तांतरित केला. याच काळातील शिवरायांची 2 पत्रे आणि संभाजीराजांची त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडा काळ आधीची 2 पत्रे आपल्याला महत्त्वाची अशी ऐतिहासिक माहिती देतात. 30 ऑक्टोबर 1646 या तारखेची सुरुवातीला वरती महाराजांची प्रतिपत चंद्र ही राजमुद्रा असलेली 2 अस्सल पत्रे उपलब्ध आहेत. त्यासोबतच शिवरायांचे आणखी एक पत्र सुद्धा आहे. ही पत्रे इंदापूर परगण्याचे देशमुख संभाजी भोसले यांच्याबाबतची आहेत. आधी मी तुम्हाला या पत्रांचा सारांश सांगतो आणि नंतर हे संभाजी भोसले म्हणजे शिवरायांचे सख्खे थोरले बंधू संभाजी राजेच आहेत का ते सांगतो. पहिल्या पत्रात महाराजांनी संभाजी भोसले देशमुख परगणे इंदापूर यांना या परगण्यातील बोरी या गावाचा मोकासा दिला आहे. यासोबतच्या दुसऱ्या पत्रात त्याच गावातील संभाजी भोसले यांची इनाम जमीन पूर्वीप्रमाणे पुन्हा दिली आहे. तिसऱ्या पत्रात महाराजांनी याच संभाजी भोसलेंना इंदापूर परगण्यातीलच 22 गावांमध्ये प्रत्येकी 1 चावर आणि इंदापूर गावात 15 बिघे याप्रमाणे एकूण 22 चावर 15 बिघे जमीन वंश परंपरागत दिली आहे. त्या 22 गावांची नावे या पत्रात आहेत. या पत्रातील 1 चावर जमीन म्हणजे सुमारे 90 एकर जमीन असते. इंदापूर परगण्याचा मोकासा शिवरायांना यावेळी आधीच मिळालेला होता. काही मान्यवर संशोधकांनी हे संभाजी भोसले म्हणजे शिवरायांचे थोरले भाऊ संभाजीराजे हे नसून शहाजीराजांचे काका
विठोजी भोसले यांचे पुत्र म्हणजे शहाजीराजांचे चुलत भाऊ संभाजीराजे आहेत असे सांगितले होते. पण विठोजी पुत्र संभाजी भोसले हे खंडागड्यांच्या हत्ती प्रकरणात 1623 सालीच मारले गेले होते. त्यामुळे त्यांना 1646 साली गाव जमीन वगैरे देण्याचा काही संबंधच येत नाही. तसेच शिवरायांच्या भोसले घराण्यातील शहाजीराजांचे काका असलेल्या विठोजी राजांच्या वंशात सुद्धा 1646 साली कोणीही संभाजी या नावाची व्यक्ती नव्हती. नागपूरकर भोसलेंचे मूळ पुरुष परसोजी भोसले हे शिवरायांचे पंजोबा बाबाजी भोसले यांचे भाऊबंद होते. भोसल्यांच्या या शाखेत सुद्धा 1646च्या सुमारास कुणीही संभाजी या नावाची व्यक्ती नव्हती. इंदापूरसह पुणे परगण्याची जहागिरी सर्वात आधी शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांना मिळाली होती. इंदापूरमध्ये मालोजीराजांची गढी आजही आहे आणि मालोजीराजांचा मृत्यू सुद्धा इंदापूरच्याच लढाईत झाला होता. मालोजीराजांच्या मृत्यूनंतर थोरले पुत्र म्हणून अर्थातच शहाजीराजे हेच इंदापूर परगण्याचे जहागीरदार झाले होते. शहाजीराजांचे धाकटे बंधू शरीफजीराजे हे 1624 साली झालेल्या भातवडीच्या लढाईत वीरगती पावले होते. त्यांच्या पुत्राचे नाव होते त्रिंबकजी. 1646 साली शरीफजींच्या वंशात सुद्धा संभाजी नावाचे कुणीही नव्हते. याचा अर्थ असा की शहाजीराजांनी इंदापूर परगण्याची देशमुखी त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजांच्या नावे आदिलशहाकडून आधीच देवविली असावी. थोरला पुत्र म्हणून शहाजीराजांनी त्यांच्या जहागिरीतील इंदापूर परगण्याची देशमुखी शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना मिळवून द्यावी यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही. सारांश काय तर 1646 साली संभाजी या नावे भोसले घराण्यात शिवरायांचे बंधू संभाजीराजे हेच फक्त होते आणि शिवरायांनी शहाजीराजांच्या सूचनेनुसार म्हणा किंवा स्वतःच्या मनानेच म्हणा आपल्या थोरल्या बंधूंना इंदापूर परगण्यातील एका गावाचा मोकासा, त्यातील इनाम जमीन आणि 23 गावात मिळून 22 चावर 15 बिघे जमीन दिली होती. शिवरायांच्या आपण पाहिलेल्या पहिल्या पत्रातील संभाजी भोसले देशमुख परगणे मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे या वाक्यावरून शिवराय आणि संभाजीराजे यांची 1646 साली भेट झाली होती हे स्पष्ट दिसते. यानंतर 1647 साली आदिलशहाने संभाजीराजांना बेंगलोरहून भेटवस्तू वगैरे घेऊन सैन्यासह विजापूरला बोलावले होते. पण यावेळी संभाजीराजे महाराष्ट्रात येऊन शिवरायांना भेटले होते की नाही याचा उल्लेख आढळत नाही. आता शिवरायांच्या आपण पाहिलेल्या त्या 2 पत्रांशिवाय आणखी 2 महत्वाची पत्रे संभाजीराजे आदिलशहातर्फे पन्हाळा भागाचा कारभार काही काळ पाहत होते असे दाखवणारे आहेत. आणि महत्वाचे म्हणजे यातील एक पत्र महापराक्रमी सेनापती संताजी घोरपडे यांचे वडील म्हाळोजी बाबा घोरपडे यांच्या संबंधी आहे. पहिल्या पत्रात संभाजीराजांनी पन्हाळा किल्ल्याच्या अंमलाखालील बालाघाट कऱ्यातीमधील आंबोडे या गावातील मधुकर गोसावी यांच्या मठाला पूर्वी चालत आल्यानुसार इनामपट्टी पुन्हा माफ केली होती. हे पत्र 4 एप्रिल 1654 या तारखेचे असून ते जिजाऊ पुत्र संभाजीराजांचे उपलब्ध असलेले शेवटचे पत्र आहे. संभाजीराजांचे या आधीचे दुसरे एक पत्र म्हाळोजी घोरपडेंशी असलेले त्यांचे जवळीकीचे नाते समोर आणणारे आहे. या पत्राची तारीख 2 फेब्रुवारी 1652 ही असून यात संभाजीराजे पन्हाळा किल्ल्याच्या अंमलाखालील कर्यात बालाघाटचे अधिकारी आहेत. या बालाघाट कर्यातीतील कसबे वांगी या गावची निम्मी पाटीलकी म्हाळोजी घोरपडेंची होती आणि निम्मी दाभाडेंची होती. कसबे वांगीचा हवालदार म्हणजे आदिलशाही अधिकारी आणि म्हाळोजी बाबांचा मुतालिक म्हणजे तिथला कारभार बघणारा प्रतिनिधी यांच्यात भांडण झाल्याने हवालदाराने म्हाळोजी बाबांच्या मुतालिकाला तिथून बाहेर काढले होते. याची तक्रार म्हाळोजी बाबांनी संभाजीराजांच्याकडे केली तेव्हा संभाजीराजांनी पत्र लिहून म्हाळोजींच्या मुतालिकाला पुन्हा पूर्वीप्रमाणे कारभार करू द्यावा, म्हाळोजींचे पाटीलकीचे सर्व हक्क सुरळीत चालवावेत आणि यात काहीही
आक्षेप सबब अडथळा करू नये असा हुकूम दिला होता. सेनापती संताजींचे वडील म्हाळोजी बाबा घोरपडे हे आधी शहाजीराजांच्या पदरी होते. जेव्हा शहाजी पुत्र संभाजीराजे हे पन्हाळा भागाचा कारभार पाहत होते तेव्हा म्हाळोजी बाबा हे संभाजीराजांच्या पदरी असल्याचे या पत्रातून दिसते. या संभाजीराजांच्या मृत्यूनंतर ते शिवरायांच्याकडे रुजू झाले. जेव्हा 1679 साली शिवपुत्र शंभूराजे पन्हाळ्यावर होते तेव्हा म्हाळोजी बाबा हे पन्हाळ्याचे अधिकारी होते. आणि महत्वाचे म्हणजे 1689 सालच्या फेब्रुवारीमध्ये शंभूराजे कैद झाले तेव्हा सरनोबत आणि पन्हाळा भागाचे सुभेदार म्हणून म्हाळोजी बाबा हे शंभूराजांच्या सोबतच होते. संगमेश्वर येथे शंभूराजांवर जेव्हा औरंगजेबाचा सरदार शेख निजामाने हल्ला केला तेव्हा शंभूराजांना वाचविताना म्हाळोजी बाबा घोरपडे त्या युद्धात धारातीर्थी पडले. शहाजीराजे, शिवरायांचे बंधू संभाजीराजे, खुद्द शिवराय आणि शिवपुत्र शंभूराजे यांच्याशी म्हाळोजी बाबा घोरपडेंचा निकटचा संबंध हा असा होता आणि आपण पाहिलेले पत्र हे त्यातीलच एका घटनेची साक्ष देते. संभाजीराजांच्या या पत्रावर 2 फारसी शिक्के आहेत, पण ते वाचता येत नाहीत आणि पत्राच्या अगदी शेवटच्या ओळीतील शेवटचे काही शब्द त्या काळच्या पत्रलेखन पद्धतीनुसार शहाजीपुत्र संभाजीराजांच्या हातचे असू शकतात. पन्हाळा भागातील कर्याद बालाघाटचा कारभार संभाजीराजे स्वतः इकडे राहून पाहत होते की स्वतः कर्नाटकात राहून इथे एखादा मुतालिक ठेवून करीत होते हे सांगणे थेट पुराव्या अभावी कठीण आहे. अर्थात यामुळेच 1652 ते 1654 या काळात ते शिवरायांना भेटले होते की नव्हते या प्रश्नाचेही उत्तर देता येत नाही. त्यामुळे 1646 साली शिवराय आणि संभाजीराजे या सख्या बंधूंची शेवटची भेट झाली आणि ती पुणे इंदापूर भागात झाली असेच मानावे लागते. शहाजीपुत्र संभाजीराजे 1655 साली मारले गेले, म्हणजे त्यांची शिवरायांशी शेवटची भेट त्यांच्या मृत्यूपूर्वी 9 वर्षे आधी झाली होती. यावेळी शिवराय 16 वर्षाचे होते तर संभाजीराजे 23 वर्षाचे होते. मित्रांनो, हा होता संभाजीराजांचा महाराष्ट्राशी, शिवरायांशी आणि म्हाळोजी बाबा घोरपडे यांच्याशी आलेला संबंध. हा सर्व इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तसेच संभाजीराजांच्या इतिहासावरील यापूर्वी आपल्या चॅनलवर सादर झालेले 6 भाग तुम्ही पाहिले नसतील तर ते जरूर पहा. या सर्व भागांच्या लिंक्स तुमच्या मित्रांना आणि परिचितांना न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.